आकर्षण, मैत्री आणि प्रेम म्हणजे नेमकं काय हो? तर डेटिंग ॲप्स वापरणारी मंडळी अनेकदा संमिश्र भावनांमधून जात असतात. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर त्या व्यक्तीबद्दल नेमकं काय वाटतं याचा गोंधळ उडालेला असतो. नात्याविषयी कोणतीही स्पष्टता नसते. मैत्री, प्रेम आणि आकर्षण हे मानवी जीवनातील कधी सुखद तर कधी क्लिष्ट कंगोरे असलेले घटक. यातूनच पुढे मानवी नातेसंबंध आकार घेतात. या घटकामधील भावनांमधील प्रत्येक संकल्पना नात्यांना गतिमान बनवते. मात्र रक्ताच्या नात्यांना प्रत्येक संकल्पना लागू पडेलच असे नाही. नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आणि आजचा आपला विषय आहे आकर्षण, मैत्री आणि प्रेम. आपल्याला एखादा नट, कलाकार, त्यांचं दिसणं, बोलणं, वागणं तसंच त्यांचा पेहराव या सर्वांचंच आकर्षण असतं. तो नट किंवा नटी आपल्याला खूप आवडते. अचानक ती व्यक्ती पुढे आली तर हरवून जायला होतं. पण हे सर्व तात्पुरतं असतं. आकर्षण दीर्घकाळ टिकत नाही. अशा आकर्षणातून कोणतेही नातेसंबंध विकसित होत नाहीत. पण आकर्षण हा मैत्री आणि प्रेम यांच्यामधील एक मूलभूत घटक आहे. आकर्षण म्हणजे नैसर्गिक ओढ वाटणं. मग ती जशी एखाद्या व्यक्तीबद्दल असेल तसंच एखादा रंग, आकार, वस्तू तसंच स्थळाबद्दलही वाटू शकतं. आकर्षण हे वेगवेगळ्या स्तरावर प्रकट होताना दिसत असतं, जसं की शारीरिक, भावनिक अथवा बौद्धिक स्तर. एखाद्या व्यक्तीविषयी अथवा वस्तूविषयी असणारं कुतूहलही आकर्षणातलं कारण ठरू शकतं. मानवी जीवनात किशोरवयापासून भिन्नलिंगी व्यक्तीमधील आकर्षण हे नैसर्गिकरित्या उपजतच असतं. आकर्षणातून निर्माण होणारी अजून एक भावना म्हणजे मैत्री. यामध्ये परस्पराविषयी सातत्यानं वाढणारी आपुलकी आणि भेटीची ओढ असते. भेटी आनंददायक असतात. एकमेकावरील विश्वास काळानुरूप वाढत जातो. नात्यामधील सहजता ही मैत्रीतच अनुभवता येते. मैत्रीमधील अतूट विश्वासामुळे एकमेकावर अवलंबून राहता येतं. कोणत्याही कठीण प्रसंगी अथवा अडचणीच्या वेळी मैत्री कामास येते. सुखदुःखाचे क्षण कोणताही ताण न येऊ देता सहज व्यतीत करता येतात. मैत्री आणि आकर्षण या दोन्ही पलीकडची प्रेम संकल्पना अथवा भावना अतिशय गुंतागुंतीची समजली जाते. त्यातील ओढ ही गहन स्वरूपाची, अनेकदा न समजणारी असते. प्रेमाची सुरुवात आकर्षणातून तर होतेच, पण त्यात एकनिष्ठता, प्रामाणिकपणा तसंच दृढ विश्वासही अपेक्षित असतो. त्यातूनच काळजी करण्याची प्रवृत्ती बळावते. अनेकदा काही गोष्टी विनाकारणच ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्यावर लादल्या जातात. निरपेक्ष प्रेम करणं खूप कठीण असतं. मालकी हक्क न कळत गाजवला जातो. आकर्षण, मैत्री आणि प्रेम या भावनांमधील फरकांची पुसट रेषा नीट समजून घेतल्यास जीवन जगणं सोपं जाईल. गैरसमज शिल्लक राहणार नाहीत. आयुष्याला आनंद देणारे विधायक विचारांचे मानवी नातेसंबंध विकसित होतील. आशा करतो आपल्याला आजची ही पोस्ट आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या वेळी एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.